पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची अस्मिता. काहीजण तर देशच म्हणजे मोदी, मोदी म्हणजे देश अशा प्रकारची घोषवाक्य वापरतात. अशाच मोदींबद्दल त्यांचा मोदीनामा लिहिणाऱ्या महिलेने त्यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे. मधू किशोर ही मोदींची जणू भक्तच. मोदींवर तिने मोदीनामा हे पुस्तक लिहिलं आणि त्याच मधू किशोर या महिलेने आत्ता खळबळजनक दावा केलेला आहे. त्यांनी मोदी हे अश्लील आणि अय्याश असलेल्याचं ट्विट करून सांगितलेलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेता सुब्रमण्यम स्वामी यांनीही कित्येकदा आपल्या पॉडकास्टमध्ये मोदी हे अय्याश नेते असल्याचं सांगितलेलं आहे. 3 ते 4 महिलांबरोबर ते झोपलेही आहेत. मंत्री बनण्यासाठी महिला त्यांच्याबरोबर झोपल्या आहेत, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. BJPचा एक वरिष्ठ नेता अशा प्रकारचं वक्तव्य करतो आणि मोदी यावर काहीही बोलत नाही. नक्कीच या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. आणि सध्या मोदीनामा लिहिणाऱ्या महिलेने ज्यावेळेस मोदींचे भिंग फोडले आणि तिने मोदी हे एक व्यभिचारी पुरुष आहेत, मोदी यांना लैंगिक छळ केलेले पुरुष अशा प्रकारे तिने उपमा दिलेली आहे. तर पाहूया नक्की या व्हिडिओमध्ये मोदींबद्दल काय काय खुलासे करण्यात आलेले आहे. मधू किशोर यांनी 56 इंच छाती अश्लील आहे, अय्याश आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. जी महिला मोदी मोदी करत थकत नव्हती, त्यांचा अगदी जपच करत होती, त्यांनी अचानक असा खळबळजनक दावा ज्यावेळेस सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये मोदी हे अय्याश आहेत, लडकीबाज आहेत, त्यानंतर त्यांच्याच ट्विटला रिट्विट करून ह्यांनी अशा प्रकारचा धक्कादायक खुलासा केलेला आहे. और मोदी से एक है। उन्होंने अपने ट्वीट में बताया है कि कैसे बेहद कम पढ़ी लिखी स्मृति ईरानी को विशेष सुविधा के बदले मंत्री पद मोदी के द्वारा ऑफर किया गया था। आपको बता दें, बीजेपी के पूर्व राज्यसभा सांसद सुब्रमण्यम स्वामी ने एक निजी इंटरव्यू में कहा है कि प्रधानमंत्री मोदी अपने कई करीबी बीजेपी की महिला नेताओं को अपने साथ सोने के बदले मंत्री पद और सांसद पद ऑफर करते थे। अब मैं 3-4 नाम महिला के दे सकते हैं जो MP बने, वो जाकर सोना पड़ा उनको के साथ, मोदी के साथ। एक मिनट। अशा प्रकारचे धक्कादायक खुलासे वरिष्ठ नेता सुब्रमण्यम स्वामी आणि मोदींवरती पुस्तक लिहिणाऱ्या मोदीनामा या पुस्तिकेच्या लेखिका मधू किशोर यांनी केलेला आहे. हा मोदी कालावधीचा डिग्रेडिंग फॉल चालू आहे का, यावरून आपल्याला समजून येते. यावरती बऱ्याच हिंदी चॅनल यांनी पोस्ट केलेलं आहे, मीडियाने पोस्ट केलेलं आहे की हा दुनियातला 9वा आजोबा मानावा लागेल की मधू किशोर, ज्या मोदीच्या प्रचंड भक्त आणि BJP समर्थक आहेत, ज्यांनी मोदींची बायोग्राफी लिहिली मोदीनामा, त्यांनी आज सुब्रमण्यम स्वामी यांच्या आरोपावर ट्विट करून मोदींच्या खाजगी जीवनातले जे काळे पन्ने आहेत ते उधळले आहेत अक्षरशः. तर बघूया काय म्हणतात. मधू किशोर ह्या सांगतात की ज्यावेळेस मोदी 2014मध्ये सत्तेमध्ये आले तसे मी त्यांच्याबरोबर सेफ दूरी बनवायला सुरुवात केली. त्यांच्यावर ज्यावेळेस मी मोदीनामा हे किताब लिहिलं, पुस्तक लिहिलं, त्यावेळेस त्यांना पुस्तक गिफ्ट करायला सुद्धा गेल्या नाहीत. त्यांचा पसंतीदा एक नोकर होता, त्यांच्यातर्फे त्यांनी हे भारतलाल त्यांच्यातर्फे हे पुस्तक मोदींना पाठवलं. त्याच्यावरती अक्षरशः त्यांनी साईनसुद्धा केली नाही. मोदी त्यांच्याबरोबरच्या करीबी ज्या लेडीज होत्या त्यांना त्यांनी मोदींचे ज्या महिलांशी जवळचे संबंध होते त्यांना मंत्री MP बनवलं. त्यामुळं संघामध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळं मधू किशोर यांनी त्यांच्यापासून सावधानी बाळगायला सुरुवात केली, कारण की अशा प्रकारे घाणेरड्या प्रकारे त्यांचं नाव मोदीसोबत जोडलं जाऊ नये म्हणून. त्यानंतर ज्यावेळेस हरदीप सिंग आणि जयशंकर यांना कॅबिनेटमध्ये सामील केलं गेलं त्यावेळेसही हीच चर्चा सुरू झाली की हरदीप सिंग ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मोदींना विशेष सवलती आणि सुविधा प्रोव्हाइड केलेल्या होत्या, त्याच्या मोबदल्यात त्यांना हे मंत्रिपद भेटलेलं आहे.
पुढे जाऊन मधु किश्वर सांगतात की ज्यावेळेस मी 2014मध्ये अमेरिकेला गेले तिथं व्याख्यान देण्यासाठी, तिथंसुद्धा मोदींच्या अय्याशीचा किस्सा चालूच होता. ज्यावेळेस त्यांनी 12वी पास स्मृती इराणीला शिक्षामंत्री बनवलं, त्याच वेळेस लोकांच्या नजरेत त्यांच्याबरोबरचे असलेले जे संबंध जे छुपलेले होते ते बाहेर यायला सुरुवात झाली. त्याच्या आधी मानसी सोनीवाडा स्कॅन्डल तर सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला होता. मोदींच्या एका करीबी व्यक्तीनंच मला सांगितलेलं की ह्या संबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टमध्ये जमा केलेले आहेत आणि त्याच्या संबंधित जो IAS अधिकारी होता तो आता जेलमध्ये आहे. त्यानेसुद्धा सोनी संगट मजे केलेले होते. त्याच्याशिवाय गुजरातच्या भरपूर लोकांनी मोदींचे जे करीबी होते त्यांनी मला असं सांगितलं की मोदी ज्यावेळेस CM होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे महिलांच्या संबंध आलेले आहेत किंवा त्यांच्या घिनोनी किस्से आहेत त्यांनी मला ते त्यांच्या संगत सांगितलेले होते. त्याच्या आधीही ज्यावेळेस CMच्या अगोदर ज्यावेळेस मोदी प्रचारक आणि BJ समर्थक होते त्यावेळेच्या घिनोनी किस्सेसुद्धा मला मोदींच्या करीबी व्यक्तींनी सांगितलेले आहेत. ज्यावेळेस मला मोदींचे असे घिनोनी कारनामे माहीत झाले त्यावेळेस मोदी जिथं असतील तिथं मला नफरत व्हायला लागले. त्या कार्यक्रमात मी जायला मना करायला लागले. जिथं मोदी जाण्याची संभावना असेल त्या रिसेप्शनमध्ये सुद्धा मी जात नसे. या खौफनाक गोष्टीने अक्षरशः मी सदम्यामध्ये गेले. मला ट्रॉमॅटाईज झाल्यासारखं झालं. त्याचा माझ्या शरीरावरही परिणाम झाला. मी आजारी पडले गेले आणि माझ्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ लागला. पॉर्न पेडलर अमित मालवीयाला ज्यावेळेस BJPने सोशल मीडियाचा इन्चार्ज बनवलं त्यावेळेसच BJPची प्रवृत्ती दिसून येत होती. ते सोडूनही जरी दुसऱ्या मोर्चांमध्ये त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं असतं तर एक वेळेस त्यांच्या लैंगिक शोषणाच्या गोष्टीला नजरअंदाज करता आलं असतं. परंतु ते सोडून मोदीने जिनोसायडल वॅक्सिन म्हणजेच जिनोसायडल वॅक्सिनाचा प्रचार, हिंदू समाजाला कुचलण्याचा प्रयत्न, हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा नंगे प्रयास केले. तसेच मिमटाव म्हणजेच साधू संत यांना संरक्षण देऊन हिंदू धर्मावर घातक हल्ले करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच जागतिक लेवलला जे माफिया आहेत त्यांच्या सामने ह्यांनी गुलामी पत्करली आणि कठुआ कांडच्या दौरान त्यांनी हिंदूंच्या खिलाफ एक शैतानी आचरणाचा विस्तार केला. या संबंधित सर्व माहिती त्यांनी त्यांचं पुस्तक द गर्ल फ्रॉम कठुआ आणि सॅक्रिफायसल विक्टिम ऑफ गाझी हिंद याच्यामध्ये लिहिलेलं आहे. भरपूर करीबी लोकांनी मला पहिल्याच टर्ममध्ये हा एहसास करून दिला की आपण एक शैतानी शासक बरोबर फसलेला आहोत. एक CIA प्लांट जो भारतला बरबाद करणार आहे आणि हिंदूंना समाप्त करणार आहे फक्त सत्तेत बसण्यासाठी. त्यानंतर ते अशा म्हणतात की मोदींचं व्यक्तिमत्व असं होतं की त्याच्याबद्दल मला यकीन यायला लागला की आपण आपल्या नेत्यांच्या लैंगिक शोषण किंवा यौनिक भ्रष्टाचारावर जास्त ध्यान नाही दिलं पाहिजे आणि अशा गोष्टीवर जे समझोता करतात ते लोक लवकरच भारताच्या दुश्मनाद्वारा ब्लॅकमेल केले जातात. पण ते लोक ब्लॅकमेल केले जात नाही जे फक्त आर्थिक भ्रष्टाचार करत असतात आणि देशाला लुटत असतात. त्यानंतर त्या म्हणतात की लवकरच मी याबाबतीत पहिल्या दिवसापासून मला ब्लॅकमेल केल्याबद्दल सबूत जारी करणार आहे आणि अश्लील 56 इंच छाती कशी अश्लील आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. तसेच BJPचे वरिष्ठ नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींबद्दल अतिशय खतरनाक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत मोदी आणि लैंगिक शोषणाबाबत. नेमक्या कोणत्या महिलांबरोबर यौन शोषण करून मोदींनी त्यांना मंत्री बनवलं याबद्दल जास्त डिटेल्स आपल्याला मिळालेले नाहीत. फक्त स्मृती इराणी यांचा 12वी शिक्षण असतानाही शिक्षण मंत्रीपद दिलेल्याचा उल्लेख केला गेला आहे.